कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात बरसणाऱ्या मुसळधार पावसाने दिवसभर उसंत घेतल्याने काहीसा दिलासा मिळालाय. मात्र सायंकाळी पुन्हा धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच राहिली आहे. कोयना धरणाचे 4 दरवाजे उघडून 32,100 क्युसेक तर वारणा धरणातून 15,785 क्युसेक विसर्ग सुरू आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीतही वाढ सुरूच असल्याने पुराचा धोका कायम आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 2,000 नागरिकांसह 2,787 पशुधनाचं स्थलांतर करण्यात आले. 46 जिल्हा आणि ग्रामीण मार्गावर पाणी आल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत. पूरस्थितीमुळे 4 तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यातील धुव्वाधार पाऊस सुरू राहिल्याने नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडले. कोयना धरण क्षेत्रात 24 तासात 198 मिलीमीटर पाऊस झालाय. धरणात 81.64 टीएमसी पाणीसाठा झाल्याने 32,100 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. चांदोली धरण क्षेत्रात 168 मिलीमीटर पाऊस झालाय. धरणात 30.53 टीएमसी पाणीसाठा झाल्याने धरणातून 15,785 क्युसेकने पाणी सोडण्यात येते. दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते. त्यामुळे सांगली शहरासह जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्यातील 104 गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट कायम आहे. जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यात आलाय. धरणात 2 लाख क्युसेकने पाण्याची आवक होते. धरणात 83.48 टीएमसी पाणीसाठा झाला असून सायंकाळी 7 वाजता 3 लाख क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलाय. संध्याकाळपर्यंत 497 कुटुंबातील 2,035 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आले. पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील 25 पूल आणि बंधारे पाण्याखाली गेलेत. याशिवाय 46 रस्त्यांवर पाणी आल्याने ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत. कोयना व वारणा धरण पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते. 24 तासात 5 फुटांनी पाणी पातळी वाढली असल्याने कृष्णाने इशारा पातळी ओलांडली. त्यामुळे कर्नाळ रोड, इनामदार प्लॉट, सूर्यवंशी प्लॉट, मगरमच कॉलनी, काकानगर, पसायदान कॉलनी, शिवशंभो चौक यासह परिसरातील 359 कुटुंबातील सुमारे 1,437 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आले. तर कर्नाळ रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. जुना बुधगाव रस्त्यावर देखील पाणी आले. कोयना व वारणा धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 7 दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तर कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पात्रात झपाट्याने वाढ झाली आहे. आज मात्र धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिली आहे. मात्र रात्री पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या कोयना धरणातून कोयनेतून 32,100 क्युसेकने विसर्ग चालू आहे. धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात असल्याने सकाळी 9 वाजता 10,000 विसर्ग वाढवून 42,000 करण्यात येणार आहे. रात्री आयर्विन पुलाची पाणी पातळी 34 फुटांवर होती. 24 तासात यामध्ये 5 फुटांची वाढ झाली असून पाणी पातळी 39 फुटांवर गेली आहे. परिणामी कृष्णा नदीकाठच्या सांगलीकरांमध्ये पुराची धास्ती आहे. कर्नाळ रोड, इनामदार प्लॉट, सूर्यवंशी प्लॉट, मगरमच कॉलनी, काकानगर, पसायदान कॉलनी, शिवशंभो चौक या भागातील 359 कुटुंबातील सुमारे 1,437 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय. महापालिकेने नागरिकांसाठी स्थलांतरासाठी निवारा केंद्रे सुरू केलेत. काही जण नातेवाईकांकडे गेलेत तर 151 जनावरांना तात्पुरता निवारा करण्यात आलाय. धरणातून विसर्ग सुरू असल्याने पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे काकानगर परिसरातील 5 गल्ल्यांचं स्थलांतर करण्याची वेळ येणार आहे. जत तालुक्यातील उटगी ते अंकली या मार्गावर भरधाव वेगात निघालेल्या ट्रकचा पाठलाग करून पोलिसांनी सुगंधी तंबाखू आणि गुटखा तस्करीचं रॅकेट उद्ध्वस्त केले. अवैध गुटख्याची तस्करी करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील एकास अटक करत ट्रकसह 76,60,820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सदरची मोठी कारवाई केली. या प्रकरणी रवी अर्जुन होळकर या तरुणास अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील हे जत तालुक्यात पेट्रोलिंग करत होते. उटगी ते अंकलगी या रोडवरून पथकातील कर्मचारी जात असताना तिथून भरधाव वेगात ट्रक हा निघून गेला. पोलिसांना संशय आल्याने सदरच्या ट्रकचा पाठलाग करून पकडला. यावेळी ट्रक चालक संशयित रवी होळकर याच्याकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. यावेळी ट्रक हा उमदी पोलीस ठाण्यात घेऊन जात त्याची तपासणी केली असता त्यामध्ये 2,49,600 रुपये किमतीचा एका पोत्यात विमल पान मसाला, 1,71,600 रुपयांचा सुगंधी तंबाखू, 2,50,250 रुपयांचा केशरयुक्त पान मसाला, 17,250 रुपयांचा गुटखा, 4,84,000ची सुगंधी तंबाखू, 31,200 रुपयांचा सुगंधी तंबाखू, 7,77,920 रुपयांचा विमल पान मसाला, 43,53,000 रुपयांचा केसरयुक्त पान मसाला आणि ट्रक असा एकूण 73,60,820 रुपयांचा मुद्देमाल यावेळेला मिळाला आहे. या अवैध मुद्देमालाबाबत कसून चौकशी केली असता त्याने सांगितलं की मॉन्टी उर्फ दर्शन तुरेकर याच्या सांगण्यावरून विजापूर येथून पुण्यात विक्रीसाठी निघाल्याचं सांगितलं. यावेळी होळकर याला अटक करत सर्व मुद्देमाल जप्त करून पुढील कार्यवाहीसाठी उमदी पोलिसांच्या स्वाधीन केलंय.
कृष्णा नदीत उडी मारणारे दोघे तरुण पाण्यात प्रवाहातून वाहत जात असतानाचा थरार अनेकांना पाहायला मिळालाय. यावेळी रेस्क्यू टीममधील तरुणाने धाडसाने दोघांना पाण्यात असलेल्या विजेच्या खांबाजवळ ढकलत आणलं. त्यानंतर लाईफ जॅकेटच्या मदतीने दोघांना काठावर आणलं, परंतु काठावर येताच दोघांनी कारवाईच्या भीतीने धूम ठोकली. नदीतील पाण्याची पातळी वाढत असताना काही अतिउत्साही तरुण स्टंटबाजी करतात. शुक्रवारी देखील दोघा तरुणांनी बायपास पुलाजवळ पाण्यात उडी घेऊन स्टंटबाजीचा प्रयत्न केला, परंतु तो अंगलट आला. दोघेजण पाण्यातून वाहून जाऊ लागले. त्यांना पात्राबाहेर येता येईना, त्यामुळे त्यांनी आरडाओरड सुरू केली. पुलावरून काही जण हा थरार पाहत होते, तेव्हा रेस्क्यू टीममधील तरुणाने धाडसाने पाण्यात उडी घेऊन दोघांना कसेबसे ओढत सरकारी घाटाजवळील पाण्यात बुडालेल्या विजेच्या खांबाजवळ आणलं. दोघांनी खांबाला घट्ट पकडून ठेवलं. त्यानंतर तो तरुण बाहेर आला. दरम्यान याच वेळी प्रांत उत्तम दिघे, अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे, मंडल अधिकारी विनायक यादव, तलाठी शिवाजी चव्हाण हे दुधगावला निघाले होते. आयर्विन पुलावरील गर्दी कमी करण्यासाठी गाडीतून खाली उतरले. त्यांना दोन तरुण पाण्यात अडकल्याचं समजलं. त्यांनी तात्काळ गाडीतील लाईफ जॅकेट पट्टीच्या पोहणाऱ्यांना दिली. ते घेऊन अनिकेत कोळी, ओंकार मेंढकुले, अमित शिंदे, अमोल पाटील यांनी पाण्यात पोहत जात दोघा तरुणांना लाईफ जॅकेट दिलं. त्यानंतर त्यांना सुखरूप पाण्याबाहेर काढण्यात आलं. धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस आणि धरणातील विसर्ग यामुळे सांगलीतील पाण्याची पातळी वाढली. काही भागात पुराचं पाणी शिरलंय. 2019 आणि 2021 ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता कारागृह प्रशासन सतर्क झालंय. पुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कारागृहातील कैद्यांचं स्थलांतर करण्यात आलंय. गुरुवारी सायंकाळी 80 कैद्यांचं कळंबा कारागृहात स्थलांतर केलंय. पुढील सतर्कता पाहून आणखी काही कैद्यांचं स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती कारागृह अधीक्षक महादेव होरे यांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यात जी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा सामना करण्यासाठी जिल्हा कारागृह प्रशासन सज्ज आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आतापर्यंत 80 कैद्यांना कोल्हापूर येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात स्थलांतर करण्यात आले. यामध्ये 20 महिला आणि 60 पुरुष कैद्यांचा समावेश आहे. जेलमध्ये असलेली अत्यावश्यक साहित्य, कागदोपत्रे या सुरक्षितस्थळी नेण्यात आलेले आहेत. कारागृहामध्ये वैद्यकीय कक्ष 24 तास कार्यान्वित करण्यात आला. जिल्हा कारागृहात देखील आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आला असून तो पूर्णपणे सतर्क आहे. पुराचा धोका वाढल्यास आणखी कैद्यांचं स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती कारागृह अधीक्षक महादेव होरे यांनी दिली आहे. शिराळा येथील नागपंचमी उत्सवासंदर्भात प्रशासनाकडून नागमंडळ यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागपंचमी उत्सव कायद्याच्या चौकटीत राहून सलोख्याने साजरी करण्यात यावी या संदर्भात नागमंडळीतील कार्यकर्त्यांच्या सोबत चर्चा करण्यात आल्या. शिराळा येथे 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या नागपंचमी उत्सवाकरिता आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, पोलीस उपअधीक्षक थोरबोले, सहाय्यक वन संरक्षक डॉक्टर अजित साधने, तहसीलदार श्यामल खोत पाटील यांच्यासह प्रमुख अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. तहसीलदार श्यामल खोत पाटील यांनी कायद्यास धरून संयमाने कोणतेही गालबोट न लागता नागपंचमी उत्सव पार पाडावा याकरिता नागमंडळे यांनी सहकार्य करावे असं आवाहन केलंय. यावेळी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन म्हणाले, उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांचं पालन करून आणि कायद्याचा मान राखून नागपंचमी साजरी करण्यात यावी. नागपंचमी हा शिराळकरांची श्रद्धा आहे. श्रद्धा आणि वर्तन यातून कायदा मोडला जाऊ नये याची काळजी नागमंडळांनी घ्यावी. पालखी मिरवणूक परंपरा आहे, त्यास कोणतीही अडचण असणार नाही. उत्सवातून उत्साहाच्या भरात नको त्या गोष्टी झाल्यास सामाजिक विघातक गोष्टी घडून येतात. त्यासाठी स्पर्धा नको, स्वरूप चांगलं असावं, ध्वनी प्रदूषण होऊ नये याची काळजी घ्यावी असं आवाहन केलं. वाळवा तालुक्यातील कणेगाव भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा वेढा पडला असून गावाचा संपर्क तुटलाय. त्यामुळे या गावातील नागरिकांनी सावधगिरी बाळगत जनावरांसहित स्थलांतरित व्हायला सुरुवात केली आहे. तसेच कणेगाव येथील म्हसोबा मंदिरात पाणी शिरले. दुसरीकडे चांदोली धरण क्षेत्रातून सतत वारणा नदी पात्रात विसर्ग वाढवण्यात येत असल्याने वारणा नदीचं पाणी पातळीत आणखी वाढत आहे. सांगलीकर नागरिकांनो, घाबरू नका. शासन आणि आम्ही सर्वजण तुमच्या सोबत असल्याचं सांगत पूरग्रस्त नागरिकांना आमदार सुधीर गाडगीळ यांनी आधार दिलाय. अलमट्टीतून विसर्ग वाढवण्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांनी कर्नाटक शासनाबरोबर सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले असल्याचं त्यांनी सांगितलं. गाडगीळ यांनी जामवाडी, सूर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, काकानगर, शिवशंभो चौक, कर्नाळ रोड, पोलीस चौकी, वखार भाग, ईदगाह मैदानाजवळ, सांगलीवाडी, गावडे, मळा, कदमवाडी रोड या भागात पूर परिस्थितीची पाहणी केली आहे. तसेच पुराची भीती वाटत असलेल्या नागरिकांशी संवाद साधलाय. गाडगीळ युवा मंचचे कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक सतत पूरग्रस्त भागाच्या संपर्कात आणि मदत कार्याला गती देण्यामध्ये व्यस्त आहेत. गाडगीळ म्हणाले, सांगलीतील पूरस्थितीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात असून अलमट्टीतून विसर्ग वाढवण्यासाठी कर्नाटक शासनाबरोबर प्रयत्न सुरू आहेत. सांगलीतील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, धीर सोडू नये. शासन या संकटात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आहे. पालकमंत्री सुरेश खाडे यांनीही पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच ताकारी आणि म्हैसाळ या सिंचन योजना सुरू करून काही पाणी दुष्काळग्रस्त पूर्व भागात वळवण्याचे
आदेश त्यांनी दिलेत. सांगली शहरात कृष्णा नदीला आलेल्या पुराशी लढण्यासाठी मदतीचा हात घेऊन पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे कार्यकर्तेही उभे आहेत. त्यांच्यासोबत 25 टेम्पो, 4 बस आणि स्वयंसेवकांची मोठी टीम आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते. पाणी पातळी 40 फुटांहून अधिक होणार आहे. या स्थितीत नदीच्या अगदी काठावरील लोकांचं स्थलांतर सुरू असून त्यासाठी पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे टेम्पो निःशुल्क सेवेसाठी धावताना दिसत आहेत. त्यात साहित्य भरण्यासाठी ही मदतीची टीम आहे. लोकांच्या मदतीसाठी 50 कार्यकर्ते मैदानात उतरलेत. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील स्वतः मदत कार्याचा आढावा घेत लोकांना दिलासा देत आहेत. पूर्ण वेळ ते पूरपट्ट्यात उभे आहेत. रात्री 2 वाजेपर्यंत मदत कार्य सुरू होतं. सौ विजया पाटील, वीरेंद्र पाटील हेही मैदानात उतरलेत. शहरातील कर्नाळ रोड, इनामदार प्लॉट, सूर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, काकानगर, पसायदान कॉलनी, शिवशंभू चौक भागातील लोकांनी सुरक्षित स्थळी जावे यासाठी काम सुरू झाले. जिल्हा प्रशासनाला या लोकांच्या मदतीसाठी सहकार्य केले जाते. पृथ्वीराज पाटील म्हणाले, संकटाशी एकजुटीने राजकारण बाजूला ठेवून काम करण्याची ही वेळ आहे. पाऊस थांबल्याने थोडासा दिलासा मिळाला, मात्र कुणीही बेसावध राहू नये. एक हाक द्यावी, आमचा मदतीचा हात पुढे येईल. सांगलीकरांसाठी 2019-2021 नंतर पुन्हा एकदा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील मदतीला धावून जात आहेत. वाळवा तालुक्यातल्या बोरगाव येथील विनायकराव वसंतराव पाटील यांच्या शेडमधील शेळ्यांची चोरी झाली असून सुमारे 42,000 किमतीचं पशुधन चोरीला गेले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. बोरगाव नवेखेड रस्त्यालगत पाखले भाऊ पोल्ट्री शेड नजीक विनायक पाटील यांची शेतजमीन आणि जनावरांसाठी शेड आहे. विनायक हे जनावरे आणि शेळ्यांना चारा पाणी करून घरी गेल्यानंतर पाहिले असता शेळ्या दिसून आले नाहीत. जनावरांच्या शेडमध्ये बांधलेल्या शेळ्यांची दावे कापून त्या चोरून नेलं असल्याचं पाटील यांचं लक्षात आलं. यामध्ये लहान मोठ्या शेळ्या आणि बोकड मिळून सुमारे 42,000चं पशुधन चोरीला गेले. याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात नोंद आहे. पोलिसांनी अज्ञात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. याबाबत विनायक पाटील म्हणाले, पोलिसांनी लवकरात लवकर संबंधित चोराचा शोध घेऊन त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करावा.